संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे SIRचं कामकाज सुरू झालं आहे। या कामकाजामध्ये मतदार याद्यांचं आपण पुनरीक्षण करतो। याचाच अर्थ त्या याद्यांमध्ये जे वोटर्स आहेत किंवा मतदार आहेत त्यांचे आपल्याकडे फॉर्म प्रिंट करून आलेले आहेत। ते प्रिंट झालेले फॉर्म आपण BLO मार्फत त्या मतदारांपर्यंत पोहोचवतो आणि तो फॉर्म पूर्ण भरून आपण परत घेऊन तो आपण डिजिटाइज करतो आणि अपलोड करतो। अशा पद्धतीने हे काम चालू राहणार आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की जे मतदार इथे अस्तित्वात नसतील किंवा कुठेतरी शिफ्ट झालेले असतील किंवा काहींचा मृत्यू झाला असेल अशी नावं याच्यातून वगळली जाणार आहेत आणि एक स्वच्छ झालेली अशी मतदार यादी आपल्याला मिळणार आहे। हे काम करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये BLO 30 जून पासून 29 जुलैपर्यंत मतदारांच्या घरोघरी जाऊन हे फॉर्म वाटणार आहेत आणि ते भरून घेणार आहेत आणि नंतर त्याचं डिजिटायझेशन करणार आहेत। परंतु फुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषद हद्दीमध्ये या दरम्यानच्या काळामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांचं नाव नोंदणी झाल्यामुळे त्या ऍड्रेस पूर्ण न लिहिल्यामुळे आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येतात। या कामासाठी आपण त्या मतदाराचं ऍड्रेस सापडावा आणि त्याच्यापर्यंत EF आपला पोहोचवावा यासाठी शिबिरांचं आयोजन करत आहोत। माझं सर्व नगरसेवक असतील, सन्मान्य नागरिक असतील किंवा राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील यांना सुद्धा असं आव्हान आहे की या मोहिमेमध्ये आपण स्वतःहून सहभागी झालं पाहिजे आणि त्या BLOंना मदत करून आपला फॉर्म तर भरून दिलाच पाहिजे। त्याचबरोबर BLOंना जर कोणाचा पत्ता सापडत नसेल तर त्यांच्यापर्यंत फॉर्म पोहोचवण्यासाठी मदत केली पाहिजे। असं केलं तरच आपण चांगल्या पद्धतीनं नवीन मतदार यादी तयार करू शकणार आहे। जर BLO एखाद्यापर्यंत तो फॉर्म पोहोचू शकला नाही किंवा पोहोचवलेला फॉर्म योग्यरित्या भरलेला परत मिळाला नाही तर त्याचं नाव प्रारूप मतदार यादीमधून डिलीट होऊ शकतं। आता या 29 जुलैपर्यंत आपण मतदारांपर्यंत हे फॉर्म वाटप करणे आणि ते भरून परत मिळवणे हे काम करणार आहोत। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी याची प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे। यानंतरच्या काळामध्ये त्याच्यावर हरकती सूचना घेऊन त्याच्यावर सुनावणी घेऊन एक अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे। तर माझं सर्व नागरिकांना, सन्मान्य नगरसेवक, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना आव्हान आहे या SIRच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि फुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषद हद्दीतील आपली जी मतदार यादी आहे ती नव्यानं चांगल्या पद्धतीने करण्यास नगर परिषद सहकार्य करावं। ज्या पद्धतीने SIRचा फॉर्म नागरिकांना दिला जातोय BLOच्या माध्यमातून, नागरिक ते फॉर्म भरतायत, मात्र ते फॉर्म सिस्टममध्ये एक्सेप्ट केलं जात नाही कारण 2002 मध्ये मतदान झालंय का नाही हे नागरिकांना माहिती नाहीये। त्याबद्दल काय सांगाल? आणि नागरिकांचे फॉर्म भरण्यासाठी एक नगर परिषदेच्या वतीने सेपरेट BLOच्या माध्यमातून एक मोहीम राबवावी जेणेकरून नागरिकांचे फॉर्म BLOच्या माध्यमातून सविस्तर भरण्यात यावी, असं नागरिकांचा प्रश्न आहे। त्यावर काय करणार आहे? आपण नगर परिषदेच्या माध्यमातून BLOंना सुद्धा सहाय्यक दिलेत आणि शिबिर सुद्धा करतोय आपण की ज्यामध्ये नागरिकांना आपण सहकार्य करतोय की तो आपल्याला फॉर्म कशा पद्धतीने भरता येईल। नागरिकांनाही माझं आव्हान आहे की आपलं 2002 सालच्या यादीमध्ये आपलं नाव आपल्या मोबाईलवरनं सुद्धा ECI नेट या वेबसाईटवरनं आपल्याला शोधता येईल। आपलं नाव किंवा आपलं जर 2002 साली यादीत नाव नसल्यास आपल्या आईवडिलांचं नाव त्या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे। त्याबद्दलचे डिटेल्स सुद्धा त्या फॉर्ममध्ये भरल्यास आपल्या BLOला काम करणं जास्त सोपं जातं। त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणावर या गोष्टीची जनजागृती व्हावी यासाठी आपल्या घंटागाड्या असतील किंवा रिक्षांमार्फत लोकांमध्ये जनजागृती करत आहोत। येत्या आठवड्यात आपण बऱ्याच ठिकाणी याबाबत शिबिर आयोजित करणार आहोत ज्यामध्ये नागरिकांना मार्गदर्शनही केलं जाईल आणि राजकीय पक्ष असतील किंवा BLA किंवा नागरिक यांचा त्यांच्या BLOंशी संपर्क साधून आपल्याला ते काम मोठ्या प्रमाणावर करता येईल। फॉर्म भरण्यासाठी आले। फॉर्म भरला का? नाही अजून फॉर्म नाही भरला? नाही। का नाही भरला? गर्दी जास्त आहे। तुम्हाला येतो का भरता? नाही येत भरता। तुम्हाला फॉर्म भरता येत नाही? नाही। मग हे फॉर्म कोणी भरला पाहिजे आता? सर लोकांनी भरला पाहिजे। शिक्षकांनी भरला पाहिजे। हा, पण तुम्हाला काय अडचण होती फॉर्म भरायला? लिहिता वाचता येत नाही आम्हाला। लिहिता वाचता येत नाही? हा, मग आता काय केलं पाहिजे? नगर परिषदेने काय केलं पाहिजे? माणसं ठेवली पाहिजे। सध्या इथं SRIची जी नोंद चालू आहे, मॅपिंग झाला आहे, पण ज्या पुढच्या प्रोसेससाठी जे फॉर्म भरतो आहे त्यासाठी आलो होतो। मागच्या वेळेस पण खूप वेळ गेला आणि आत्ता पण इथं भरपूर असा वेळ जातो आहे। प्रशासनाकडे एक माझी मागणी आहे की प्रशासनाने हे BLO आहेत ते वाढवावेत, कारण की इथं
भरपूर ज्येष्ठ आहेत आणि वृद्ध पण आहेत. सध्या त्यांचा असा प्रॉब्लेम होतो की त्यांना जास्त लिहिता वाचता येत नाही आहे, तर त्यांच्याकडून बऱ्यापैकी चुकीचे फॉर्म भरले जातात आणि ते मला वाटतं पुढे जाऊन ते रिजेक्ट होतील. आणि हे रिजेक्ट झाल्यानंतर मोठा प्रॉब्लेम आहे की ते इथले असूनसुद्धा त्यांना इथलं सिद्धत्व करता येणार नाही आहे. तर प्रशासनाला माझी नम्रपणे मागणी आहे की त्यांनी BLO वाढावेत आणि जास्तीत जास्त अजून वेळ एक्सटेंड करावा. तर माझं एक मत आहे की BLO बरोबर एक असिस्टंट द्यावा त्यांनी, शिक्षक असिस्टंट, जो शुद्धपणे तो फॉर्म भरेल आणि तो फॉर्म पुढे रिजेक्ट होणार नाही आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे.